नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती टेट 2025 संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला देतो. आता तुम्ही म्हणाल की ही अपडेट नक्की काय आहे, तर थोडक्यात एक संचालकांचं शिक्षण विभागाला एक गेलेलं पत्रक आहे. त्या पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की माध्यमिक उच्च माध्यमिकच्या जेवढ्याही स्कूल्स असेल त्या सगळ्यांची संच मान्यता तपासून बघण्याबाबतचं हे पत्रक आहे. आता यामध्ये याचं आणि टेट 2025चं काय रिलेशन असणार आहे, तर 2025ला जी जाहिरात येणार आहे किंवा टेट 2025 झाल्यानंतर जी शिक्षक भरती जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये याचा संदर्भ येतो. काय येतो, थोडक्यात काही दिवसापूर्वी तुम्ही एक परिपत्रक पोर्टलवरती आलात बघा, 20 जानेवारी 2025चं होतं. ते पण तुम्हाला संदर्भ म्हणून दाखवतो मी. तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की ही प्रोसेस चालू आहे. सो टेट 2025ची तयारी करा, लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे. यात समजून घेऊया आपण शिक्षण संचालक यांचं पत्रक काय आहे, त्यात 2025 साठी अपडेट काय आपण याच्यातनं समजून घ्यायचं आणि संच मान्यता कधीची मागवली त्यांनी थोडक्यात समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल टेट 2025ची आणि तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल का, कारण मार्क ज्याला जास्त पडतील त्याचं सिलेक्शन होणार, त्यासाठी लगेच ही बॅच जॉईन करा. 24 फेब्रुवारी पासून म्हणजे सोमवारपासून ही बॅच चालू होत आहे आणि 24 तारखेपर्यंत ऍडमिशन जर घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट आहे, 50% ऑफ आहे. 1999 प्लस जीएसटी मध्ये आहे. शिवजयंतीची ऑफर असो, लगेच जॉईन करून टाका. यासाठी ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. आणि टेटची तयारी करत असताना तुम्हाला हे पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे, 50% ऑफ मध्ये म्हणजे 170 रुपयामध्ये हे पुस्तक ॲपवर पण अवेलेबल आहे. डायरेक्ट परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा. शिक्षक भरती 2025 जाहिरातीबाबत काय आहेत सूचना. आता याबद्दल आपल्याला काय म्हणजे संच मान्यतेचा याचा काय संदर्भ आहे तुम्हाला सांगतोय. त्यासाठी एक पोर्टलवर सूचना आली होती बघा, 20 जानेवारी 2025 ची सूचना आहे. थोडक्यात तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो. ह्या सूचनेमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, हे पोर्टलची सूचना आहे 20 जानेवारी 2025 ला आलेली. व्यवस्थापनांसाठी सूचना आहे. म्हणजे काय, अशा व्यवस्थापना ज्या आता दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिराती देणार आहेत. म्हणजे याच व्यवस्थापना परत 2025 नंतर म्हणजे 2025 मध्ये जी परत एकदा शिक्षक भरती राबवली जाईल टेट 25 नंतर, तिथे सुद्धा याच व्यवस्थापना असणार आहे. त्यांना सूचना काय, थोडक्यात या सूचनांमधलं महत्वाचा पॉइंट जो आहे कोणासाठी आहे, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती विषयक सूचना. आता यामधला महत्वाचा पॉइंट तुम्हाला 8 नंबरचा पॉइंट आहे, तिकडे घेऊन जातो डायरेक्टली मी तुम्हाला बघा. याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे, सूचना काय आहेत त्याबद्दल. 8 नंबरचा पॉइंट आहे, तो पॉइंट तुम्हाला मी दाखवतो बघा. हा 8 नंबरचा पॉइंट तुमच्या समोर बघा. हा 8 नंबरचा पॉइंट, रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. आता 22-23 पर्यंत आता ही जनरली ही संच मान्यता जी असते ही काय असते थोडक्यात ते पण तुम्हाला सांगतो. आणि 22-23 पर्यंतचीच संच मान्यतेबाबत दुसऱ्या टप्प्यावर अपडेट करा असं त्यांनी सांगितलं. जो दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा आहे ना, ह्या दुसऱ्या टप्प्याला 22-23चीच संच मान्यतेनुसार अपडेट करायचं सांगितलंय. पुढे काय सांगितलं बघा, तथापि सन, मी इथे कलर बदलून तुम्हाला सांगतो आता. तथापि बघा, सन 23-24 मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदवू नये. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये 23-24 आणि 24-25 हे दोघेही या 2 अकॅडमिक वर्षांमध्ये जी पदं रिक्त होतील ना, ती पदं टेट 2025 नंतरच्या शिक्षक भरतीसाठी आहे. इन शॉर्ट याचा अर्थ असा होतो. आता थोडक्यामध्ये समजून घ्या की या पहिल्या टप्प्यात हे रिक्त पद आहे आणि दुसऱ्या टप्प्यात हे रिक्त पद आहे. क्लिअर झालं. आता संच, इथे पण त्यांनी उल्लेख केला संच मान्यतेनुसार. आता संच मान्यता म्हणजे नेमकं काय थोडक्यात बघा. काय संच मान्यता, आणि हे जे लेटर आलंय आता 20 फेब्रुवारी 2025चं शिक्षण संचालकांचं लेटर, त्यामध्ये पण त्यांनी उल्लेख केला आहे. कोणासाठी पाठवलं लेटर, हे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, आणि विषय काय, संच मान्यता 2024-25 बाबतचं हे लेटर आहे. आता संच मान्यता काय आहे थोडक्यात बघा. संच मान्यता म्हणजे काय, इन शॉर्ट सगळ्यांना माहिती असेल पण काही नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी सांगतोय. विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिकवणारे शिक्षक आणि स्टाफ जो असतो, लिपिक असेल तुमच्याकडे, शिपाई असेल तुमच्याकडे नाही का, ते शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या यांच्या आधारे शाळेसाठी मंजूर केलेली पदे त्याला म्हणतो आपण संच मान्यता. मग त्या शाळेमध्ये किती संख्या आहे विद्यार्थ्यांची त्यानुसार शिक्षक किती द्यायचे, त्यानुसार तुम्हाला शिक्षकेतर पदे लागणार आहे का, लिपिकची गरज आहे का, शिपाईची गरज आहे का, हे सुद्धा ठरवलं जातं. मग या संदर्भात संच मान्यता कोण देतो, या प्रत्येक शाळेला संच मान्यता द्यायचं बाबा. 20 संख्या आहे, मग एक शिक्षक हरकत नाही द्यायला.
40 संख्या आहे, मग 2 शिक्षक द्यायला हरकत नाही. याचं संच मान्यता ऑथराईज कोण करतं, तर ऑथराईज करण्याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे? शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी असतात, त्यांना प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची ऑथॉरिटी असते. दुसरं काय, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना काय, माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची ऑथॉरिटी असते. आणि विशेष म्हणजे काय, शाळांसाठी संच मान्यता आणि शिक्षकांसाठी वैयक्तिक मान्यता आवश्यक असते. जोपर्यंत त्यांना शाळांना आणि शिक्षकांना ही संच मान्यता भेटत नाही तोपर्यंत ही प्रोसेस पुढे जात नाही किंवा त्या संदर्भातलं त्यांचं मानधन वगैरे मिळत नाही किंवा ती रिक्त पदं भरली जात नाही. आता संच मान्यता करणं गरजेचं काय, कारण 2000 ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि 2025ला हे टेट होणार, त्यानंतरची शिक्षक भरती होणार आहे, त्यासाठीची ही प्रोसेस आतापासून चालू झालेली आहे की संच मान्यता तुम्ही क्लिअर करा. तुमच्याकडे किती संख्या आहे, किती पदसंख्या शिक्षकांची असावी, शिक्षकेतर पदसंख्या किती असावी, त्यानुसार रिक्त पदं किती आहेत, ही माहिती सगळी काढली जाते. मग त्यासाठी या संच मान्यतेच्या लेटरमध्ये यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलंय उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळेच्या 24-25 बघा, आता 24-25चा उल्लेख केलाय. तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्या टप्प्यामध्ये 22-23च्या संच मान्यतेनुसार पदं येणार आहे. त्याच्यानंतर मात्र ह्या 2 वर्षाच्या ज्या आहे ना पदे संच मान्यतेनुसार ती कधी येणार आहे, टेट 2025 नंतर येणार आहेत. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं, 24-25च्या संच मान्यता शासन निर्णय, हा निर्णयपणे 15 मार्च 2024चा अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता बघा, हे सगळे संच मान्यता ऑलरेडी शिक्षणाधिकारी प्रत्येक माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल त्यांच्या लॉग इनला उपलब्ध आहेत ऑलरेडी. ते त्यांना आता काय करायचं, प्रत्येक शाळेला जाऊन चेक करायचं आपली संच मान्यता बरोबर आहे की नाही. त्यांनी पुढे तेच सांगितलंय, उपलब्ध झालेल्या संच मान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी. संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पूर्वी अवगत करावे. संचालनाला अवगत करायचं आहे, त्यानंतर आल्या त्रुटी विचार घेतला जाणार नाही. म्हणजे हे त्यांनी अंतर्गत हे लेटर पाठवलेलं आहे प्रत्येक शाळेला की तुम्ही तुमच्या ज्या संच मान्यता एकदा चेक करून घ्या, त्यानुसार पुढे प्रोसेस होणार ना. संच मान्यता फायनल झाली की मग भरलेली पदं कधी, रिक्त पदं कोणती, किंवा कोणत्या ठिकाणी जास्त जर अतिरिक्त शिक्षक असेल तर तिकडे पाठवावं लागणार आपल्याला. मग अतिरिक्त शिक्षक जर प्रॉपर ठिकाणी आपण पाठवले, ट्रान्सफर केली, त्यानंतर उरलेले रिक्त पदांची लिस्ट बनवून जाईल. रिक्त पदांची लिस्ट बनवून त्या कॅटेगरीनुसार, बिंदू नामवलीनुसार ही पदं नंतर 25 मध्ये अपडेट होणार आहे. लक्षात घ्या, ज्या शाळेने दिनांक 30/9/2024 रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदवले नाहीत, ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदावे लागते बघा. आता त्यांचं आधार पण अपडेट करावं लागतं. एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी पण उपलब्ध करून द्यायची आहे. आणि सद्यस्थिती ज्या शाळांचे विद्यार्थी संच मान्यकरिता केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्किंग पोस्ट भरली आहे अशा शाळांची सुद्धा लिस्ट घ्यायची आहे. उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे आणि कार्यरत पदांची माहिती शाळा स्तरावर अंतिम करावी. शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालन, पुणे यांनी हे अपडेट पत्रक त्यांनी दिलेलं आहे आणि हे अपडेट करायला लावलेलं आहे. सो संच मान्यतेनंतर पुढची प्रोसेस होत असते. आता हे 24-25चं ते करतायत, 23-24-25चं करतायत, 23-24चं तर ऑलरेडी झालेलं आहे. सो पुढे येणारी प्रोसेस आहे. जसं की आता तुम्हाला माहिती आहे नवीन शिक्षण मंत्री अपॉइंट झालेले आहे. एक चांगल्या फॉर्म मध्ये ते आहेत, पटापट निर्णय घेत आहे. आणि ही दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा टप्पा जो आहे टेटचा आणि शिक्षक भरतीचा, तो सुद्धा फास्ट फॉरवर्ड होण्याची शक्यता असू शकते. सो या अंतर्गत गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रोसेस चालू आहे. इन बिटवीन ज्या प्रत्येक शिक्षण स्तरावरती, शिक्षण विभागाच्या स्तरावरती या सगळ्या प्रोसेस घडत आहे. सो तुम्ही तयारीत राहणं अपेक्षित आहे, नाहीतर मग प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की प्रोसेस चालू की नाही, होईल की नाही. सो अंतर्गत ह्या प्रोसेस चालतं म्हणजे काहीतरी प्रोसेस चालू आहे आणि आपल्याला शिक्षक भरतीची ऍड अपेक्षित आहे ती येणार आहे. सो तयारीत राहा. आणि तयारी करत असताना काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमीची बॅच आहे. मी तर सांगतो तुम्हाला जर चांगले मार्क घ्यायचे असेल टेट 2025 मध्ये तर लगेच बॅच जॉईन करा. अगदी 2022 मध्ये तुम्हाला कमी मार्क असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा लगेच जॉईन करा. जुन्या विद्यार्थ्यांना इथे डिस्काउंट पण आपण ऑफर केलेला आहे. सो जनरल डिस्काउंट हा संपल्यानंतर जे आपले जुने विद्यार्थी त्यांना पण आम्ही डिस्काउंट देणार आहोत. पण सध्या सगळ्यांसाठी 50% ऑफ मध्ये म्हणजे 1999 GST मध्ये ही ऑफर आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करा. सो अशीच छोटी मोठी गोष्टी अपडेट तुम्हाला आम्ही देत राहतो. यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.